नवीनाची प्रार्थना। हे निष्कलंक पवित्र कुमारी माते, तुझ्या वाढदिवसाच्या सणाची तयारी करण्यास आम्ही जमलेले आहोत। तुझ्या जन्माद्वारे नवीन पहाट उगवली आहे आणि सर्व जग आनंदाने भरलेले आहे। सर्व सृष्टी, आकाशमंडळ आणि पृथ्वी, तारे चंद्र, शेतीने भरलेली जमीन, हिरवेगार डोंगर, प्राणी पक्षी, पाऊस नदी, समुद्र फुले आणि फळे हे तुझी स्तुती गात आहेत। या दिवसात आम्ही तुझी मुले भक्तिभावाने सृष्टीतील फुले तुझ्या चरणी ठेवतो। ह्या फुलाद्वारे आम्ही आमचे पापी जीवन, सर्व पापी मनुष्य आणि सृष्टी तुझ्याकडे देतो। हे तू स्वीकारून परमेश्वराला अर्पण कर। आम्ही पापी असताना तू आम्हा सर्वांना तुझ्या प्रेमात ठेवले आहेस। याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। हे येशूचे माते, तू आमची आई हो। आम्हाला तुझे सद्गुण दे। जे जे कोणी संकटात, दुःखात आहेत व तुझ्यापासून दूर गेले आहेत, त्या सर्वांवर प्रेमाची पाखर घाल। तुझ्या पुत्रावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांच्या मनामध्ये खरा विश्वास निर्माण कर। जे कोणी तुझ्या वाढदिवसाच्या नवीनाची भक्ती करतात, त्या सर्वांना भरपूर आशीर्वाद व कृपा शक्ती दे। त्याच्या सर्व मागण्या मान्य करून घे व आम्हाला स्वर्गीय सुख दे। आमेन। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। ह्या मिशा बलिदानात उपस्थित असलेल्या सर्व ख्रिस्ती भाविकांचे हार्दिक स्वागत। आज नोवेनाचा 8वा दिवस। आजचा नोवेनाचा विषय पवित्र मरिया आमची आई।
ह्या जगातील प्रवासामध्ये श्रद्धावंतांसाठी पवित्र माता मरिया आमची आई दिली आहे. जेव्हा अलिशबेने मरियेचा सन्मान केला व तिला प्रभूची माता म्हणून स्वीकारले व काल्वारी डोंगरावर येशूने क्रुशावरून आपल्या आईला आमची आई म्हणून जगाला दिली. पवित्र मरिया आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाण्यासाठी श्रद्धावंतांच्या ती प्रकाश व सहाय्यदाती माता आहे. तिच्याद्वारे आपल्याला अनेक चांगल्या गुणांचा वर्षाव होतो. पवित्र मरिया आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला क्षणोक्षणी सहाय्य करते. आपल्या दुःखात, संकटात व गरज असेल अशा वेळी आपल्या बरोबर असते. पवित्र मरिया साऱ्याच मानव जातीची माता आहे. ती साधी, प्रेमळ, दयाळू, ज्ञान देणारी व नम्रता धारण करणारी माता आहे. आज आपण पवित्र मरिया आमची आई म्हणून त्यांच्या धावा करणाऱ्या सर्व श्रद्धावंतांचे दुःख, कष्ट, आजार, अडचणी माता आमची मरिया आईच्या चरणासमोर मांडूया व शुद्ध अंतकरणाने ह्या पवित्र मिशा बलिदानात भाग घेऊया. प्रिय बंधू भगिनींनो, जसे आम्ही प्रस्तावनामध्ये ऐकले आहे, आज आम्ही माता मरिया आमची आई म्हणून या विषयावर मनन चिंतन करीत आहोत. आणि खरोखर माता मरिया आमची आई आहे. आमच्या सर्वांची ती प्रेम करत आहे आणि आमच्यासाठी सतत प्रार्थना पण करत आहे तिच्या पुत्र येशूकडे. याच श्रद्धेने आम्ही आजच्या या ख्रिस्ती बलिदानात सहभागी होऊया आणि आम्ही सर्वजण माता मरियाच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया आणि ह्या ख्रिस्त बलिदानात योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आमची तयारी आम्ही करूया आणि प्रभू परमेश्वराकडे आमच्या सर्व पापासाठी आम्ही क्षमा मागूया. आपण सर्वजण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व केलेली मी पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून तेथे प्रमाणे पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. दयेच्या सागरा
स्वर्गात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्त परम ईशाना स्वर्गात गौरव सज्जनांना देवा शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा परम ईशाना स्वर्गात गौरव सज्जनांना देवा शांती देवो सज्जनांना देवा शांती देवो सज्जनांना देवा शांती देवो आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा सर्वसमर्थ बाबा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वतंत्रते बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राजाचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. यजेकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. जर दुर्जनांना तू बोलून सावध केले नाहीस तर त्याच्या रक्तपाताला मी तुला जबाबदार धरेन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याच्या पहारेकरी नेमले आहे. म्हणून तू माझे तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास सावध कर. हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता, जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्यास सावध केले नाहीस, तर तो आपल्या अर्धमानानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताला मी तुला जबाबदार धरेन. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरले म्हणून तू त्यास सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अर्धमानानेच मरेल खरा, पण तुझ्यावर त्याची काही जबाबदार राहणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. या हो, या आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याचे पुढे जाऊ. स्तोत्र गाऊन त्याचा जय जयकार करू. प्रतिसाद. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. या हो, या परमेश्वर जो आपल्या उत्पन्न करता त्याचे पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याचे पूर्णातील प्रजा, त्याचे हातचा कळप आहोत. प्रतिसाद. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर बरे होईल. गरीबात येथल्या रानात मसा येथील प्रकारणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठोर करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्याची माझी परीक्षा पाहिली आणि मला पारखले. प्रतिसाद. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. दुसरे वाचन. पोलाचे रोमकरस पत्र यातून घेतलेले वाचन. प्रीती हे
नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. एकमेकावर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण विचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस, ह्या नानाचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही. म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. आलेलुया आलेलुया. मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास तुम्ही सामर्थ्य व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. येशूच्या वस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, कल्फाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलेना या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, आई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आजचा हेतू आहे मरिया माता आमची आई. जेव्हा मला हा मुद्दा देण्यात आला मरिया मातेविषयी, माझ्या मनात एक प्रश्न आला. मरिया माता आमची आई आम्ही ते म्हटलं गेलं आणि आम्ही म्हणतात ते खरं असेल तर प्रथम आम्ही आमच्या आईचा प्रेम करणार. जसे येशूने केलं ते आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार. नाही केलं तर आम्ही म्हणतात आम्ही मरिया मातेचा, येशूच्या आईच्या, जी आमची माता म्हणतात तिचं आम्ही प्रेम करत नाही. थोडक्यात आणि त्यासाठी आजचा पाठ किंवा आजचे शुभ वर्तमान सर्वांना, मुलांना तसं आईला एक चॅलेंज आहे. आपला व्यवहार, आईचा व्यवहार मुला बाळावर कसा आहे किंवा बाळाचा व्यवहार आईवर कसा आहे, आपल्या आईवर कसा आहे, हा प्रश्न मरिया माता आजच्या दिवशी आमच्या समोर ठेवत आहे. एक आव्हान तिचा किंवा तिच्या मुलाचं आव्हान जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसावर टांगत होतं, त्याची नजर कुठे होती? अख्ख्या लोकांवर होती, आपल्या आईवर होती. जे शिष्य जवळ होतं त्या प्रेमळ शिष्यावर होती. आणि काय सांगायला पाहतो येशू ख्रिस्ताने, प्रिय बंधूंनो, आपली आई आपल्या मुलाला किंवा आपल्या शिष्याला दिली, सांगून, बाई ही तुझी, हा तुझा मुलगा किंवा आई, बघ हा मुला, ही बघ तुझी आई. या शब्दाने प्रिय मित्रांनो, येशूचे नजरेवर आम्ही पाहूया. जेव्हा येशू ख्रिस्त कष्ट सहन करत होता क्रूसावर, आई उभी होती खाली.
आईच्या हृदयात काय झालं असेल? येशूला काय वाटलं असेल? येशूला असं वाटलं, येशू आपल्या आईच्या दुःखात भाग घेऊ लागला, तिच्या आतले दुःख समजू लागला. येशूची नजर तिच्यावर राहिली आणि येशू शब्द बोलू लागला. जेव्हा शेवटची 7 शब्द वापरतो, परमेश्वराला त्यांना क्षमा कर, त्यांना माहित नाही की काय नाही करतात. दुःखात असून, कष्टात असून येशू ख्रिस्ताची नजर, येशू ख्रिस्ताचा विचार तुझ्यावर, माझ्यावर, आम्हा सर्वांवर. जेव्हा आमच्या जीवनात दुःख येतात तेव्हा आमची नजर कुठे असते? स्वतःवर. मी दुःखी आहे, येशू ख्रिस्त किंवा मरियम माता माझे ऐकत नाही, असं विचार आमचं चालतं. आमचा विचार दुसऱ्या माणसावर राहत नाही, पण येशूचा विचार सर्वांवर, प्रजेवर, आईवर. जी आई दुःखात आहे तिला एका रीतीने सांत्वना देतो. ही शब्द आई ऐकताच आईला सांत्वना मिळतो. पुढे येशू म्हणतो, आपली आई एक हवाली करते. विधवा आहे, मुलं थोड्या वेळात मरून जाणार, येशूला खबर आहे, कोणतरी माझ्या आईला पाहणार, रक्षण करणार. येशूच्या मनात हा विचार करतो आणि हा त्यासाठी यावेळी येशू ख्रिस्त आपल्या आईला शिष्याच्या हाताने सांगून शिष्याला, शिष्य ही बघ तुझी आई. आणि त्यापासून मरियम माता येशू या शिष्याबरोबर राहिली, मरूपर्यंत तिथेच राहिली. प्रिय बंधू, या काळामध्ये आम्ही आमच्या आईचा प्रेम कसं करतात? अधिक करून जेव्हा ते त्रासात जाते, संकटात आम्ही तिच्याकडे बोलतात का? काय तिला आम्ही निरोधतात? येशू ख्रिस्त आपल्या आईची अडचण समजलं, काय कैलेश, काय वेदना तिच्या जीवनात होती ती समजून घेतलं. तू आणि मी, माझी आई दुःखात आहे, कष्टात आहे, ते मी समजतो का? तिला थोडे गरजेचे शब्द आम्ही देतात का? तिला प्रोत्साहन देणारे चांगले शब्द तिच्याद्वारे बोलतात का? आज येशू ख्रिस्त आम्हाला ते पुढचं ते म्हणतो. त्यासाठी तेव्हाच मी माझ्यात म्हणते, प्रभूची आई माझी आई आहे. माझी आईचा, येशूच्या आईचा मी मान सन्मान करतो. ते जेव्हा मी माझ्या आईचा मान सन्मान करतो. दुसरी पैस आहे, सर्व आया माझ्या मुला बाळावर मी कसं प्रेम करतो. या काळात एक फार मोठी चॅलेंज आहे. प्रथम, मरियम माता श्रद्धाळू होती, प्रेमळ होती. जेव्हा येशू ख्रिस्त पुरस्कार होतं, सर्व लोक अलग अलग भाषे बोलत होते, शिव्या गाड्या टोमणा मारत होते आणि अलग अलग शब्द बोलत होते. आणि मरियम माता तिकडे उभी, सर्व वस्तू ऐकतात, एक शब्द बोलत नाही, एक शब्द बोलत नाही. ती सर्व मनन चिंतन करते. जे तिला सांगितलं गेलं होतं, तुझ्या उद्या अर्थात मला बोलू शकणार आहे, तिची आठवण, त्या शब्दांची आठवण तिला येते. पण तरी सुद्धा एवढे ऐकून ती पुढचा मुली राहिली. आपल्या मुलाला टेका द्यायला लागली, सपोर्ट द्यायला लागली. दुःखात, कष्टात ही मरियम माता आपल्या मुलाला, जेव्हा तू आणि मी कष्टात आहे, आमचा परिवार कष्टात आहे, आमची आई कष्टात आहे, मरियम माता आमच्या जवळ उभी असते. कधी आम्हाला दूर ठेवत नाही, लांब राहून ऐकत नाही, जवळ येते. जवळ आल्यानंतर काय होतं? मी ऐकतो. मरियम माता मला काय सांगते, येशू आपल्याला काय बोलत होतं करूया, पुढचा बोलून ती ऐकते, कारण ती पुढचा मुली उभी आहे. तसं मरियम माता तुझे माझे ऐकते. दुसरं प्रेम बंधू, मरियम माताचा विश्वास एकदम भक्कम आहे. का कारण भक्कम आहे? हा विश्वास प्रेम बंधू दर एक आईला दिलेला आहे.
ती दुःखात कष्टात देवावर विश्वास ठेवते. दर एक आई आणि हे तिची सुरुवात मुलाला प्रस्तुत करतो तेव्हा ती वेदनेतून तिला हे प्राप्त झालेले आहे. दर एक आईला, फक्त बरी मातेला तर एक आईला जसं की येशूच्या बरोबर पुरुषाची वाट झाली, जशी ती पुरुषाजवळ उभी राहिली, हा तिचा विश्वास देवावर होतो. मग तिचा मुलाचं शरीर काढून तिच्या हाती ठेवलं तेव्हा ती कळवाळू नजर, त्याळू नजर त्या येशूवर, तीच नजर तुझ्या माझ्यावर तिचे आहे. हे पहिलं. दुसरं, ती पडून गेली नाही. लोक कसे बोलतात, ती पडून गेली नाही, ती उभी राहिली समोर. तशी मरे माता कधीच पडून जात नाही. तुला मला असं वाटतं असेल की मरे माता आमच्यापासून दूर गेली नाही, देव आमच्यापासून दूर ऐकत नाही, आम्हाला वाटतं असेल, पण मर्याना अशी कधीच समजली नाही. तिसरं आहे, ती मर्या माता आमच्या दुःखात, आमच्या संकटात ती आमच्या बरोबर आली. काय करायला आहे? ती आमची अडचण समजून घेते. जसं येशू समजलं आईची वेदना, दुःख, कष्ट आता पुरुषामध्ये आहे, तसंच मर्या माता येशूचे दुःख समजत होते. जेव्हा मी दुसऱ्याला समजतात, मूळ आणि आई एक दुसऱ्याला समजतात, तेव्हा एक दुसऱ्याच्या दुःखात, संकटात आम्ही भाग घेतात. एक दुसऱ्याला आम्ही समजतात, ही समज तिच्यामध्ये होती. आज प्रिय बंधूंनो, विशेष आम्ही प्रार्थना करूया. येशूची आई आमची आई आहे, स्वर्गीय आई आहे. ही स्वर्गीय आई आजच्या नवीनाच्या दिवशी तुला मला सांग आव्हान करते, तुमच्या आई वडिलांचं मान व सन्मान राखा. तिच्या दुःखा कष्टात तिला दोन शब्द काय करू, तिचे बरोबर राहा, दूर करू नको. या काळामध्ये आम्ही अनाथ आश्रमात ठेवतात, पण येशू आम्हाला दाखवतो कसे त्याने आपल्या आईचा मान व सन्मान राखला. शेवटचा घमपर्यंत तिने आपल्या आईला टाकलं नाही. आपली जबाबदारी पार पाडली, कुठलं असं आपल्या शिष्याच्या हातात सोपवलं, जी तिचे सन्मान करणार, सांभाळ करणार. आणि हे प्रत्येक मुलाबाळाची जबाबदारी आहे, आपल्या आईचा मान व सन्मान करण्यासाठी. तर या दिवसा बलिदान मागूया. जेव्हा मी मरे माता येशूची आई, आमची आई म्हणत असताना आमच्या आईसाठी प्रार्थना करेन की मी माझ्या आईचा मान व सन्मान करणार. जेव्हा ती दुकान आहे, संकटात आहे, तेव्हा तिच्याकडे दोन शब्द बोलणार, तिच्या आजारात कष्टात आम्ही तिच्या जवळ उभे राहणार. पुष्कळ आया या काळामध्ये रडतात, मुलाबाळ आमची ऐकत नाही. मागवी आमच्या मुलाबाळासाठी की देवाची कृपा व आईची दया या मुलाबाळामध्ये हृदयामध्ये उतरावी. आणि खरोखर भरे मातेचा आजच्या दिवशी आशीर्वाद आपल्या सर्व आईवर यावा मागूया. तसं आया इथे उपस्थित आहेत, तुमचे यावा मागूया आणि आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा मागूया. थोडे शांत राहूया, आपली आईची आठवण करूया. जिवंत असेल तिला भरपूर आशीर्वाद देवा, तिला सपोर्ट करूया. आमच्या आई मरून गेला असेल देवाकडे, तिला स्वर्गीय सुख मिळावं. सर्वजण एकत्र हे पवित्र मार्य म्हणूया. हे पवित्र मार्य, देवाची माते, आम्हा बाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, सर्वजण आम्ही उभे राहूया आणि यावेळी आमची श्रद्धेची प्रकटीकरण करून आम्ही सर्वजण एकत्रित म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्ता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, कुमारी मातेपासून जन्मला, कोणती पिलाच्या मार्गाखाली त्याने दूध भोगले,
त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ ते पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचे न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, देवाचे शब्द आम्ही ऐकले आहे. माता मरिया आमची आई या विषयावर आम्ही मनन चिंतन केलं आहे. यावेळी माता मरियेसारखा आमचा विश्वास, आमची श्रद्धा वाढव म्हणून आम्ही प्रार्थना करूया आणि आमची इतर प्रार्थना, इतर गरजा प्रभू चरणी आम्ही ठेवूया. जगभरातील ख्रिस्त सभेचे पालनदार पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, सर्व बिशप, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व सर्व प्रापाची जे येशूची स्वार्था जगांचे कानाकोपऱ्यात पसरविण्याचे कार्य करीत आहेत, ते सर्वांना परमेश्वराने उदंड आयुष्य बहाल करावे व पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने त्यांचे कार्यात भरपूर सुयश लाभावे म्हणून पवित्र मरियेचे मदतीने प्रभूकडे प्रार्थना करूया. जे भाऊ बहीण कोरोना विषाणूमुळे आजारी आहेत, तसेच वेगवेगळ्या आजाराने पिडलेल्या लोकांना देवाने पवित्र आत्म्याचे स्पर्शाने आरोग्यदान प्राप्त व्हावे, तसेच नैसर्गिक आपत्तीचे संकटात सापडलेल्या लोकांना परमेश्वराने आश्रय द्यावा म्हणून माता मरियेचे मदतीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपण सर्व बहिणी स्त्री पुरुषकरिता प्रार्थना करूया आणि विशेष करून जे नामूल बाळ नाहीत अशा सर्व लोकांना देवाचा वरदान स्तव लाभावा आणि त्यांच्या संसार वेलीवर बाग रुपी वेल फुलावे म्हणून आपण पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. पवित्र मरिया आमची आई त्यांच्या चरणीशी अनेक गरजा व विनंत्या ठेवल्या आहेत. असा मनातील सर्व गरजा व आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून माता मरियेचे मदतीने प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या खाजगी हेतूकरिता प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या लोकांना आशीर्वाद दे व त्यांना सबळ कर. त्यांना तुझ्याशी एकनिष्ठ ठेव व माता मरियेच्या मदतीने तुझ्या जवळ केलेली प्रार्थना तू दयेने ऐक. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. Yeah.
आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे शांतीप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्या बरोबर आमचे ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वथा आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला. क्रूसावर यातना सहन करून त्याने आमची मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायक वृंदाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या महिमेने आहे. परमस्वराज्य जगतात, प्रभूच्या नावाने कार्य करते. परमस्वराज्य जगतात. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित
व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आता आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे खूप कृपा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे तुझे हे प्रेम, सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, आकाशाहून उंच ते प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम, तुझे प्रेम आहे हे महान, मिळतो सर्वांना समान, तुझे प्रेम आहे हे महान, मिळतो सर्वांना समान, उंच आहे हे प्रेम अनंत प्रेम, उंच आहे हे प्रेम अनंत प्रेम, प्रभू तुझे प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम,
सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. या प्रेमासाठी तू जगाला दिलेस आपल्या पुत्र येशू हा. प्रेम मिळवून उद्धारलो, देऊन गेला मुक्ती आम्हा, देऊन गेला मुक्ती आम्हा. खरे प्रेम अनंत प्रेम, खरे प्रेम अनंत प्रेम, उंच आहे प्रेम, उंच आहे प्रेम. सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. ची ओळख केलीस तू, दे पूर्ण आजादी सर्वांना. तुला वाटले सर्व राहणे तुझ्या सोबत, बनवलेस त्यांना आपल्या रूपात, बनवलेस त्यांना आपल्या रूपात. खोल आहे हे प्रेम, उंच आहे हे प्रेम, खोल आहे हे प्रेम, उंच आहे हे प्रेम. प्रभू तुझे हे प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. आकाशाहून उंच ते प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. तुझे प्रेम आहे हे महान, मिळतो सर्वांना समान. तुझे प्रेम आहे हे महान, मिळतो सर्वांना समान. उंच आहे हे प्रेम अनंत प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. उंच आहे हे प्रेम अनंत प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. सागराहून खोल प्रेम, प्रभू तुझे हे प्रेम. हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया, हालेलु हालेलुया. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात
स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. शेवटची प्रार्थना एकदाच म्हणूया. हे दयाळू माते, तू सर्व मानव जातीची आई आहेस. तू आमच्या प्रत्येक संकटात आम्हाला मार्ग दाखवतेस. आईच्या ह्या दिवशी ह्या फुल रूपाने आमचे सर्व स्वार्थ तुला अर्पण करतो. आमची ही भेट तू मान्य करून घे. तुझ्या आगमनाचा सोहळा आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करावा व तुझे स्वागत करण्यास तयार राहावे म्हणून आम्हाला मदत कर. तू आम्हासाठी तुझ्या एकलौता एक पुत्र येशू ह्याचे बलिदान केलेस. तू आमची मध्यस्थीन आहेस. तुझ्या सर्व गुणांचा आदर्श सौदव आम्ही आमच्या रोजच्या आचरणात आणवा म्हणून तुझ्याकडे विनंती करतो की इथे जमलेल्या व हजर नसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर तुझा भरपूर आशीर्वाद पाठव व तुझ्यासारखे आम्हाला पवित्र बनाव. आमेन. जळहळ सूरज ते ईसुरे
घुर चाळते ईसूरे तू धरती माहे मूळ छेने घे घुर चाळते ईसूरे पूर्ण खिलेले झाळे तळे मा पूर्ण खिलेले झाळे तळे मा हमने दोरी जाने रे माँ मरियम तू सवार छेने जळहळ सूरज ते ईसूरे तू मग मग महक्यूं फूल छेने प्रगट्यूं फळत्यां ईसूरे तू मग मग महक्यूं फूल छेने प्रगट्यूं फळत्यां ईसूरे लज्जी पडेले फळ लगी मां लज्जी पडेले फळ लगी मां तू पहुंचाडी दे जे रे मां मरियम तू सवार छेने जळहळ सूरज ते ईसूरे तू मधुपूळो छे झूलतोने मध मीठूं त्यां ईसूरे तू मधुपूळो छे झूलतोने मध मीठूं त्यां ईसूरे ए मध केरा स्वादनो लावो ए मध केरा स्वादनो लावो मामने तू दे जे रे मां मरियम तू सवार छेने जळहळ सूरज ते ईसूरे तू पूर्ण मनोहर कुंभ छेने अमृत